हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वे? चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत कैरी आणि गाजरचे इन्स्टंट लोणचे. तर आपण त्याच्यामध्ये सामग्री घेतलेली आहे. सर्वात प्रथम मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर मी 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. थोडी घरातली लाल मिरची पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मी मीठही टाकून घेतलेले आहे. धन्याची पावडर मी 1 चमचा घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हे सर्व मी मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेणार आहे. तर आपलं आता मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे. या पद्धतीनेच बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही. तर आता मी पुढे एक बाऊल घेतलेला आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये मी कापलेली कैरी 1 वाटी ॲड करत आहे आणि त्यानंतर मी 1 वाटी गाजरही कैरीसारखेच कापून घेतलेले आहे, तेही ॲड करत आहे. आणि मी थोडे मेथीचे दाणे, 5-6 लवंग, 5-6 मिरे हेही त्यात ॲड करून घेत आहे. त्यानंतर मी पुढे 2 ते 3 चमचे तेल गॅसवर कोमट करून घेत आहे. हे तेल गरम करून कोमट करून घ्यायचं आहे. या रेसिपीत गाजर असल्यामुळे ही रेसिपी पौष्टिकही आहे आणि एकदम पटकन होते आणि चवीलाही खूप छान लागते. तर आता मी जो मसाला मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेला होता तो यामध्ये ॲड करत आहे. हे सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते सर्व मी व्यवस्थित कोरडं करून घेतलेलं होतं गाजर आणि कैरी, त्यामुळे त्याला पाणीही सुटणार नाही. हे सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये जे आपण गरम करून थंड केलेलं तेल आहे ते त्यात टाकायचं आहे. हे सर्व आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. हे तेल मी त्यात ॲड करत आहे. आता आपलं तेल ॲड करून झालेलं आहे. हेही सर्व आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे आपण कधीही करू शकतो. यात तुम्हाला आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता किंवा दुसरं काहीही ॲड करू शकता. अशा प्रकारे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्यामध्ये कलरही किती छान आलेला आहे आणि खूप टेस्टी लागतं. हे आपण एका छोट्या काचेच्या बरणीतही भरू शकतो आणि फ्रीजमध्येही ठेवू शकतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.